नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. गळतग्यात पारंपरिक कुस्तीचा जल्लोष. राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा. गळतगा गावात पारंपरिक कुस्ती संस्कृतीचा जल्लोष पाहायला मिळाला. सिद्धेश्वर युवा तालीम मंडळाच्या वतीने माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार वड्डर यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला गळतगा आणि परिसरातील शेकडो कुस्तीप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात बजरंग बलीच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर राजेंद्र पवार यांच्या हस्ते केक कापून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना राजेंद्र पवार यांनी युवकांना मोबाईलचे व्यसन सोडून व्यायाम, शिस्त आणि तालमीकडे वळण्याचे आवाहन केले. निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगत गळतगा गावाची कुस्तीची गौरवशाली परंपरा पुन्हा जिवंत करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली. स्पर्धेमध्ये विविध गावातील पैलवानांनी दमदार आणि चुरशीच्या कुस्त्या खेळून प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक लढतीला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विजेत्या पैलवानांना रोख पारितोषिकांसह चांदीची गदा देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील 60 किलो गटामध्ये सार्थक शिंगाडे यांनी प्रथम, संकेत कांबळे यांनी द्वितीय, तर समर्थ गोंधळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 55 किलो गटामध्ये सिद्धेश गोरखिंडे प्रथम, सुजल सासने द्वितीय आणि विश्वजित चौगुले तृतीय ठरले. याशिवाय विविध वजनी गटातील अनेक पैलवानांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. या कार्यक्रमाला माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, ओमकार पवार, रोहित पवार, लक्ष्मण कोटे, रितेश पाटील, उत्तम वड्डर, रवी वड्डर, सुलतान अत्तर यांच्यासह सिद्धेश्वर युवा तालीम मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಯುವ ತಾಲೀಮ್ ಮಂಡಳ ಇವರು ಒಂದು ಕುಸ್ತಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಊರಿನ ಮುಖಾಂತರ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುನಿಲ್ ತರಾವ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಂದ್ರೆ ಗಳತಗ ಊರದವರ 22 ಮಂದಿ ಪೈಲ್ವಾನ್ ಆಗಿದಾರ. ಇದು ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರ ಬಹಳ ದಿವಸದ इतिहास ಐತಿ गळतगाದಾಗ. सुनील हा गळतगा गावाला पहिल्यापासून हा कुस्तीचा एक इतिहास आहे. इतिहास म्हणजे आप्पासाहेब अण्णा गायकवाड यांच्यापासून सुरू झालेला हा कुस्ती मोठमोठं कुस्ती या गळतगाच्या प्राणघात गायकवाडच्या माळ्यावर झालेला आहे. प्रसिद्ध असा कुस्तीपटू या गळतगा गावामध्ये येऊन गेले. ಪ್ರಸಿದ್ಧ ಗಳತಗ ಗಾವದ ಊರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೈಲ್ವಾನಲ್ಲಿ ಕುಸ್ತಿ ಆಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಅದು ಮರೆಯಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ರೋಜಿ ನಮ್ಮ ಗಳತಗಾದ ಯುವ ಹುಡುಗರು ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಕುಸ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ताकद, ಒಂದು ओरिजिनल आहे. अद्रागीन डुप्लिकेट ಮಾಡಕ್ बरोबर. त्या कुस्तीमध्ये सगळं ओरिजिनल असते. त्या किंवा कोणतरी विकलं गेलं, कोणतरी पैसे घेतले असं काही त्या कुस्तीमध्ये नसते. जे काय कुस्तीमध्ये असते ते कुस्ती खेळामध्ये ओरिजिनल असते. त्यासाठी जे काही ते युवा वर्ग काम केलं त्यांना परत एकदा अभिनंदन करतो. का म्हणजे इतिहास आहे या गळतगा गावामध्ये. आप्पासाहेबांना गायकवाडांचं तालीम म्हणजे या गळतगा गावाला फेमस होतं आणि मोठमोठे जे काही कुस्तीपटू आहेत ते गळतगामध्ये येऊन गेलेले आहेत. तर आज रोजी या मुलांनी केल्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या गावातले सगळे ज्येष्ठ युवा मित्र सगळ्यांनी मी हार्दिक स्वागत करतो. आणि स्टेजवर बसलेले सगळे नेते, कुणाचं नाव घ्यायचं नाही का म्हणजे वेळ झालेला आहे. तर या कार्यक्रमाला आलेले सगळे पत्रकार बंधू व छायाचित्रकार सगळ्यांचं सुद्धा परत एकदा स्वागत करतो. आणि माझ्या वाढदिवस निमित्त हा पोरं भेटलाय. मी म्हटलं वाढदिवस कशाला घेतात, त्यात तुमचं तुम्ही करा, मी हाय तुमच्या पाठीशी. नाही अण्णा, तुमचं 51वा वाढदिवस आणि आमच्या तालमीचा पण वाढदिवस आहे, त्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलंय. तर परत एकदा शुभेच्छा देतो. आणि गळतगा सोडून बाहेरचे आलेले सगळे पैलवान असू दे आणि जे काय अंपायर साहेब ते काम करायला
तेथे प्रगती आणि परत टाकेची पोझिशन बच्च गया चित्तकीला गाडावर आपण पूर्ण चिताबीनं निसटला आणि परत बैठ्या स्थितीमध्ये समोरासमोर कुस्ती ब्ल्यू छातीचा बोजा टाकलेला आहे रेडवर ब्ल्यू न तसंच उचलायचा प्रयत्न रेडचा गुणाचा ब्ल्यू दशपातीला पैलवान विश्वजित देसाई करंजे विजय झाला चंदगड ब्ल्यू ऋषिकेश आणि स्वराज तयार राहायचा ऋषिकेश रेड स्वराज ब्ल्यू ऋषिकेश रेड स्वराज ब्ल्यू हा केवळ गावाची ऍक्शन मिळालेली 2 गुणाची कमाई रेडची अशा या स्पर्धांना उत्स्फूर्त एक सुंदर सोहळा प्रथमेशचा पट्टा आज लग्नाला पूर्ण नंतर 28 ची पहिली कुस्ती व्हावं यासाठी अतिशय पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा स्पर्धा आयोजित केल्याचं काम नाही शेजाऱ्याच्या तोंडाकडे बघून उपयोग नाही आपलं स्वतःच हत्यार घरात एखादं असलं ही कुणाची मदत मागायची मानून आपली गुणाची कमाई राजेंद्र अण्णा पवार वडर यांच्या 51व्या इकडे बघ आता इकडे बघ आता खाली बघ आता खाली बघ पैलवान मित्र यांना विनंती आहे आपल्या मुलांना अशा रेफरींना आम्ही या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे बोलवलेलं आहे आमंत्रित केलेलं आहे की गदा गदा की एकाचा श्वास आणि विश्वास दोघं बी दिसत नाहीत पण दोघांच्या ताकद मात्र भरपूर आहे असा श्वास आणि विश्वास आहे तर सगळा आहे आणि श्वास आहे तर सगळ्यां परत मोळीची पोझिशन
एक नंबरवाला कुठला हे चालू असलेलं ऐतिहासिक मैदान अशी माणसं समाजाला आणि गावाला माच काढून लागलेलं आहे. ही स्पर्धा कमिटी राजेंद्र वडर पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेच्या वतीनं त्यांचं परत एकदा स्वागत. विराज राणे विराज राणे पियुष कट्टी 15 किलो कट्टी हा पट्ट्यात चिरक लागे उचला शिवराज पोटे आपली कुस्ती आणि बसा आपला ये सुचित इकडे बघा रे. हा 50 किलो ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.